राम राम मंडळी, सर्वांना नमस्कार. स्वागत करत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. राम मंदिर उद्घाटन विशेष प्रत्येक गावांमध्ये कार्यक्रम होत आहेत आणि आज आमच्या गावामध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सीमेकडून आमच्या स्वयंभू महादेव मंदिर येते आणि आता सर्वजण आम्ही जमलो आहोत हायस्कूलजवळ तयारी करतायत सर्व. राम लक्ष्मण सीता असा देखावा आज दाखवण्यात येणार आहे आणि आता सर्वजण आम्ही जमलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही आता चालू करणार आहोत रॅली. शेवटपर्यंत तुम्ही आजचा व्हिडिओ बघा. आज आमच्या गावातील काय काय आम्ही कार्यक्रम साजरे करणार आहोत ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. रथाची सजावट कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा, कारण पोरग्याने भरपूर मेहनत घेतली आणि कालपासून. पांघरळ रेडेतळवाडी येथील सीमेपासून कुंभाची वाडीपर्यंत हा आजचा रॅलीचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी दर्शन घ्या राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाचे आणि कमेंटमध्ये नक्की एक लिहा जय श्रीराम. प्रभू श्रीरामांच्या आगमनाच्या देखाव्याला सुरुवात झाली आहे आणि आता आमच्या रेडतळवाडीमधून महिला प्रभू श्रीरामांच्या आगमनासाठी देवी घेऊन ओवाळण्यासाठी सज्ज आणि अशा प्रकारे सुरुवात झाली आमच्या गावात आगमनाला श्री प्रभू रायांच्या. आजच्या रॅलीमध्ये गावातील सर्व तरुणांनी बाईक घेऊन सहभाग घेतला होता आणि सर्व वातावरण भगवामय झेंड्यासहित झालं होतं आणि अशा भगवामय वातावरणात श्रीरामांच्या जयघोषात श्रीरामांचे आगमन झालं. विडेचेगाव येथील महिला तळीने ओवाळून प्रभू श्रीरामांचे उत्साहाने स्वागत करताना दिसत आहेत आपल्याला. हळू चला जरा हळू चला. जय श्रीराम. हळू चला सगळ्यात माता. जय श्रीराम.
नागामाची टीम या ठिकाणी आता रॅली पोचली आहे आणि तेथील महिला आता तळीने ओवळत आहेत आणि प्रभू श्रीरामांचे आगमन करतायत सर्वजण. खूप उत्साहित वातावरण आहे बरोबर. होळीच्या परेडेतील महिला उत्साहाने आगमनासाठी तयार आहेत या ठिकाणी आणि रॅलीचे आगमन झाले आणि आता या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे पूजन होईल. काजिमाचे टेम या ठिकाणी महिला आता उत्साहाने तळीने ओवाळून प्रभू श्रीरामांचे स्वागत करत आहेत. या शोभायात्रेमध्ये जे सहभागी होते विनंती आटंबा मागवणारे सगळे पण आनंदित आहे. त्यांना आनंदाच्या भरामध्ये आपल्याकडून कोणती चूक होणार आहे अशी विनंती आहे. सकाळी सुरुवात केलेली रॅलीला आता मंदिरापर्यंत यायला दुपार झाली आणि सर्वजण भर उन्हात देखील प्रभू श्रीरामांचे नामस्मरण करत मंदिराच्या ठिकाणी पोहोचले. आमच्या पांगरडच्या महादेव मंदिराच्या या निसर्गरम्य वातावरणात आता स्वागत होत आहे प्रभू श्रीरामांचे. श्रीदेवी भगवती मंदिराला प्रदक्षिणा करून आता श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी देखावा आता जात आहे कुंभ्याची वाडी येथे. समस्त हिंदुस्थानवासी असे तो हिमालय म्हणजे कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत समस्त हिंदुस्थानवासी ज्या क्षणाची आपुलकीने वाट पाहत होते तो क्षण खरोखर आनंदाचा क्षण आपण सगळेजण अनुभवत आहोत. या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले सगळे जे ग्रामस्थ मंडळी आहेत, महिला मंडळ आहे, त्या सर्वांचे कुंभ्याच्या वाडीमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या सर्वांचे व्यवस्था समिती ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे.
आमच्या पांगरड गावातील या निसर्गरम्य वातावरणात प्रभू श्रीरामांचे आगमन होत आहे आणि तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा सांगा कमेंट करून। संपूर्ण चारी बाजूला डोंगर असलेल्या आता या कुंभ्याच्या वाडी येथे प्रभू श्रीरामांचे आगमन झाले आहे। ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं देवस्थान कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। कुंभ्याच्या वाडी येथे आता आगमन झाले प्रभू श्रीरामांचे आणि आता या ठिकाणी महिला देखील उत्साहाने स्वागत करत आहेत प्रभू श्रीरामांचे। कुंभ्याची वाडी येथून आता रॅली निघाली आहे पुन्हा श्रीदेव महादेव मंदिर या ठिकाणी आणि आता सर्वजण पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात एवढ्या उन्हात देखील सर्वजण उत्साहाने आता निघाले आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम। श्रीदेव स्वयंभू महादेव मंदिर या ठिकाणी आता आगमन झाले आहे शोभायात्रेचे आणि आता प्रदक्षिणा होईल मंदिराभोवती एक आणि या ठिकाणी कार्यक्रमाची थोड्याच वेळात आता सांगता होणार आहे। आता आपण दर्शन घेऊया स्वयंभूदेव महादेवांचं। मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करून आता संपूर्ण शोभायात्रा आता आगमन झाले आहे श्रीदेव स्वयंभू महादेव मंदिरात।
आता आपण दर्शन घेऊया श्री प्रभू रामांचे। या ठिकाणी आता पूजन झाले आहे आणि थोड्याच वेळात आरतीचा कार्यक्रम देखील होईल। स्वयंभू महादेवांच्या दर्शनाला येताना प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानजी प्रभू रामचंद्रांच्या रामलल्ला मूर्तीचं प्रतिष्ठापना अयोध्येत होत आहे आणि आपली पांगरड गाव हेच अयोध्या नगरी असं समजून आपण सर्वांनी आताच जी रॅली काढलेली आहे, जी फेरी काढलेली आहे आणि आपण सर्व इथे पोहोचलेलो आहोत। तर आता आपण सर्वांनी जप करणं अपेक्षित आहे। येताना आपण जप केलाच आहे, पण आता आपण जो जप करतोय सर्वांनी डोळे बंद करणं अपेक्षित आहे। प्रभू रामचरणी लीन व्हायचं आहे आणि 16 वेळा श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायचंय। शिवाय तर आपण सर्व एकत्र जप करणार आहोत। मी जप सांगणार आहे आणि तुम्ही माझ्या मागून म्हणणार आहात। सर्वांनी शांतता बाळगा, सर्वांनी डोळे बंद करा, हात जोडले तरी चालणार आहे आणि आपण जपाला सुरुवात करू। श्री राम जय राम जय जय राम, 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 जय श्री 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 राम, हनुमान की जय, हर हर महादेव।
शंभो मत बोलताई प्रभू रामचंद्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आजचा आमचा हा राम मंदिर उद्घाटन विशेष शोभायात्रेचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओत.